नाना पटोले विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी दिल्यास ते मतदारसंघामध्ये अडकून राहतील असं काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या दोन्ही नेत्यांना लोकसभा निवडणूक न लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं कळत आहे। त्यावरून आता भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी टीका केलेली आहे, त्यांच्यासोबतच बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख आहे। नाना पटोलेंनी जी भूमिका घेतली त्याबद्दल भाजपचं काय मत आहे? मी तर म्हणेल प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले असतील की काँग्रेसचे विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार असतील, यांना निवडणुकीमध्ये पराभवाची मोठी भीती असल्यामुळे ते आपला याच्यातून हे पळता पाय काढतायत, किंबहुना पळून जाण्याचे ह्या मोठ्या दोन्ही नेत्यांचे प्रयत्न आहे। असं वाटत नाही का तुम्हाला दोन मोठे नेते जर मैदानात नसले तर भाजपचा विजय त्या मतदारसंघामध्ये सोपा होईल? तर मी तेच म्हणतो आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये पराजित मानसिकता भरलेली आहे आणि म्हणून नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार लोकसभेच्या मैदानातून पळून जात आहेत। त्यांची पंढरी घाबरली आहे, किंबहुना विदर्भाच्या भाषेत म्हटलं तर नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांची फाटली आहे आणि म्हणून ते लोकसभेला काँग्रेसचे उमेदवार स्वतः होण्यास नकार देत आहे। याचा फायदा मग भाजपला होईल विदर्भामध्ये? नक्कीच भाजपाचा विजय हा विदर्भामध्ये विशेष करून आणि महाराष्ट्रामध्ये हमखास झाल्याशिवाय राहील नाही। 45+ महायुतीला नक्कीच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा मिळतील। ते भाजपचे नेते आशिष देशमुख। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।